विनंती असेल कुणेगाव टीमला की आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं आहे, कारण पहिल्या दिवसातील पहिल्या पोलचा मात्र लॉस संपलाय. बरेचसे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. मॅनेटी पॉवर पेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका, चेंडू चालला सीमा पार. वन बाउन्स हा येतोय दर्जेदार चौकार. सुरुवात मात्र चौकारांना केल्या. गोलंदाज शिवा मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि त्याच्या विरोधात पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय ते गणेशनं. सुरुवात चांगली झाल्या. वामन सर, काय मॅच रंगेल का? कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. पुन्हा एकदा खोला टाकला होता, त्याला मात्र प्रॉपर कनेक्ट करता आलं नाहीये. मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडनं. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न झाला आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स कडनं. गिरीश आणि त्याच्या साथीला गणेशला पाहतोय. गणेश मात्र 2 बॉल फेस केलेत. पहिल्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळाला गणेशच्या बॅटमधनं चौकार आणि या बॉलवरती मात्र 3 धावा. अशा 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. इथून मात्र डाव सावरायवा लागेल शिवा या गोलंदाजाला. मॅनेंटी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोर टाकला होता वेगवान चेंडू, गिरीशला बीट करून चेंडू चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल शिवाला, कारण पाहायला गेलं तर 2 बॉल 7 धावा खर्च केल्या आहेत. इथून मात्र धावा रोखण्याचं काम शिवा या गोलंदाजाला करावं लागेल. हा मोठा फटका गिरीच्या बॅटमधनं, चेंडू चालला सीमा पार. लॉंग ऑन क्लिअर केलं या बॉल आणि रन्स मिळतील 6. या 6 धावेच्या मदतीनं 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. इथे मात्र हलकीशी बॅटची कडा, पंचांचा बोट आकाशाला गवसणी घालतोय. इथे मात्र मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सुरेश निरगुडा सरांना पाहतोय आणि त्यांनी मात्र नक्कीच बोट आकाशाला गवसणी घातल्या. मेन पंच आणि का आऊट न द्यावा, बराचसा अनुभव या पंचांकडे आहे. बराच नाव लौकिक, मात्र हे पंच आणि ही जोड चाकली जरूर आपण प्रत्येक आयोजनामध्ये पाहतोय. जर पाहायला गेलं तर हे त्रिकूट आहे, म्हणजे अगदात बेंडारवाडीचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ मुरबाड, ज्यानं पूर्ण रायगडभर आवाजाच्या जोरावरती आपल्या नावाचा डंका आणि गावाचं नाव जरूर शिखरावरती पोचवलं. असं योगेश सर आणि हे दोन्ही पंच, हे त्रिकूट मात्र प्रत्येक आयोजनामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, यष्टी रक्षक चुकी करतोय लॉंग ड्रॉपच्या दिशेनं. चेंडू मागे मात्र 2 क्षेत्ररक्षक धावतोय. तत्पूर्वी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा, अर्थात पहिलं षटक संपलंय आणि लेग बायच्या 2 धावा जरूर ऍड होतील धावफलकावरती. पहिलं षटक मात्र संपलंय. धावांचा विचार केला गेला तर
15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. चला स्पीड अप करायचा आहे, आपण खूप उशीर करताय. इथे मात्र 15 मिनिटांचा टायमर लावलाय. अन्यथा जर आपण 15 मिनिटाच्या आत तिसरं षटक संपवलं नाही पुणेगाव टीम, तर आपला एक प्लेयर मात्र शेवटच्या षटकामध्ये तटीय सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. प्रमोद गोलंदाजी ट्रॅक वरती, एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि त्याच्या विरोधात आक्रमण केलं जाईल. बाउंड्री लाईन क्लिअर केली. जरूर डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं हा षटकार पाहायला मिळालाय. गणेशच्या बॅटमधनं प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात मात्र आपल्याला आक्रमण पाहायला मिळत आहे गणेशचं. कारण पहिलं षटक पाहिलं शिवाचं, तर पहिल्याच बॉलवरती त्याच्यावरती सुद्धा आक्रमण केलं होतं. म्हणजे जो आत्मविश्वास आहे ना गोलंदाजाचा, तो कमी केला जातोय फलंदाजांकडनं. कारण पहिल्याच बॉलवरती मोठा फटका येणं, गोलंदाजाची कुठेतरी दिशाभूल केली जाते आणि तीच दिशाभूल मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. अगदी ज्या पद्धतीनं लॉलीपॉप देतो ना, त्या पद्धतीनं हा चेंडू फेकला होता प्रमोदनं. या चुका मात्र सातत्यानं प्रमोदकडनं पाहायला मिळत नाहीये. मात्र या 2 बॉलवरती 1 बाउन्स का नक्कीच पंचांकडे दंडित केलं जातंय प्रमोदला. 1 बाउन्स म्हणजे दुसरा चेंडू जर या पद्धतीनं फेकला तर नक्कीच समीकरण वेगळा असेल. मात्र या पुन्हा एकदा दुसरा मोठा फटका गणेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चौकार आलाय. 2 बॉल 10 धावा खर्च केल्यात प्रमोदनं. येणारा 4 चेंडू मागे चांगली कामगिरी करावी लागेल. 25 धावा धावफलकावरती आल्यात. हा पुढ्यात टाकला होता, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न गणेशचा मात्र अनसक्सेसफुल ठरला. नक्कीच डॉट पर्सेंटेज याच पद्धतीनं मात्र बॉल हाताळावे लागतील प्रमोदला. पुन्हा एकदा नक्कीच पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. बॉल चांगला होता, लाईन खराब पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण हरिदासला पाहतोय. जसा गिरीश बाद झाला मैदानाच्या आतमध्ये, मात्र हरिदास इंटर झाला. तो सुद्धा मोठे फटके खेळू शकतो. आणखीन एक मोठा फटका, बिग ब्लास्ट. मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि रमेश उघडे डाऊन द बॉल होते, त्याच्याकडनं झाली या चुकी. कैचेस विन द मैचेस, पकड़ो झोल जीतो क्रिकेट का खेल. एक शॉट का नक्कीच पंचांचा इशारा येतोय. एक शॉट धाव, कारण पिच वरनं दुसरी धाव धावायची नाहीये. म्हणजे एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 27 धावा धावफलकावरती जोडला जातात. चांगला फटका, टेक्निकल फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शतरक्षक फंबल होत आहे. शतरक्षणामध्ये वारंवार चुक्या पाहायला मिळत आहेत पुणेगाव टीमच्या. पुन्हा एकदा शॉट, अतिशय चांगली दर्जाची पंचगिरी अमित कडनं केली जाते. नक्कीच ज्यावेळी वसंत इलेव्हन टीमचं आयोजन असतं, मग ते डे असो किंवा नाईट, त्या आयोजनामध्ये मात्र ही टीम नक्कीच एंट्री टाकत असते. हा ग्राउंड मात्र त्या टीमला अनुकूल आहे. कित्येक वेळा त्यांनी या ग्राउंडवरती चॅम्पियन म्हणून स्वतःच्या टीमला नक्कीच इथे मात्र दुसरं षटक संपुष्टात आलं. धावांचा विचार केला गेला तर 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. नक्कीच 15 धावा मात्र प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळत आहेत.
येणारे 2 षटक अजूनही बाकी आहेत. चला स्पीडअप करायचा आहे. कुणेगाव टीम आपण विलंब करायचा नाही आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गणेशला पाहतोय. हरिदास त्यानं एक बॉल खेळला, एकही धाव त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाली नाहीये. हा गुडघा टेकून फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगलं षटक पाहायला मिळेल का गणेशचं? कारण मागच्या 2 षटकांमध्ये खराब कामगिरी राहिल्या 2 प्रमुख गोलंदाजाविरोधात. मात्र आक्रमण केलं गेलं गणेश या बॅटरकडनं. हा चांगला फटका विशेप मध्ये फटका केला. शतरक्षक आहे तिथे, मात्र झेल कॅरी करायचा होता. मात्र झेल जमिनीला दान होतोय. तत्पूर्वी 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा एक शॉट. अतिशय चतुराईनं कामगिरी केली जाते पंचांची. अमित मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. हा खराब चेंडू त्यावरती मात्र मोठा फटका हरिदासच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. मात्र पकडला जाईल झेल. संपवला हरिदास या बॅटरचा खेळ. ठोक डीजे. मात्र पिच वरून धावायची नाही, अन्यथा शॉर्ट रन असेल. पुढची मॅच आपण पाहू शकाल. साईराम लोणावळा त्यांच्या विपक्षात फाईट करेल मुळगाव टीम. मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं. ओमसाई लोणावळा त्यांच्या विपक्षात मुळगाव टीम. इथे यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू यशवंत यश मात्र माघारी परततोय. स्वस्त्यात डगआउटच्या रस्त्याला यावं लागलं यशवंतला. ठोक डीजे. हा चांगला फटका. स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. नक्कीच इथे स्पीडअप करायचा आहे. कुणेगाव टीम आपला टाइम संपत आलाय. आपण जर उशीर केला हा षटक संपण्यासाठी तर नक्कीच तिसरं षटक संपलं. धावांचा विचार केला गेला 3 षटकानंतर 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्लॉग वरचं षटक राजेश उगडा गोलंदाजी ट्रॅक वरती आला. चांगली गोलंदाजी गणेशची राहिल्या. 2 विकेट त्यांना मिळवल्या महत्वाच्या. हरिदासला त्यांना बाद केलं. यशला सुद्धा बाद करण्यात यशस्वी ठरला आणि 2 रन मात्र त्यांना खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करून दिला आपल्या टीमला.
इथे मात्र स्लोवर चेंडू फेकला गेला होता, सन्मान दिला गेला काशीनाथ या बॅटरकडनं. नक्कीच जो बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे ना गणेश, त्याला मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न काशीनाथकडनं झाला. मागच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती, तिथून मात्र स्कोर नक्कीच दाबला गेला कुणेगाव टीम कडनं. हा स्लोवर चेंडू त्याला हुक केला डीप मिड ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. या 2 धावेनं 35 धावा. येणाऱ्या 4 चेंडू मागे एक मोठा फटका पाहायला मिळेल का? कारण महत्वपूर्ण सामना, रफ आणि टफ सामना होणार. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत आणि इथे मात्र पंचांचा डिसिजन पेंडिंग होता. बॉल सोडून देण्याचा प्रयत्न झाला होता गणेशकडनं, मात्र डॉट चेंडू पंच सांगतायत. इथून मात्र चेंडू बाकी असतील पहिल्या इनिंगचे 3. पुन्हा एकदा समोरचा साऊंड मारण्याचा प्रयत्न थांबवलाय. काशीनाथला रनआउटची चान्स बनलाय आणि तो मात्र नक्कीच झुकला. इथे मात्र रनआउटची चान्स बनली होती, रन घेण्याचा प्रयत्न झाला होता काशीनाथ कडनं, मात्र गणेशनं त्याला थांबवलंय. मागच्या षटकाचा विचार केला गेला, गणेशनं आपलातून षटक फेकलं होतं आणि तिथून मात्र कमबॅक केलाय. डान्सिंग डाऊन फटका समोरच्या दिशेने खेळला. पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, पकडला जाईल, झेल संपवला गणेश या बॅटरचा खेळ. ठोक डीजे. विकेट आल्या मागच्या बॉल वरती, गणेशला बाद केला. हा फटका चांगला आहे. इथे पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फेकून दिला जातोय. 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. पहिल्या इनिंगला मात्र फुल स्टॉप लागला जातोय. टार्गेट सेट केलं गेलंय पहिल्या इनिंग मध्ये. 37 धावा 24 बॉल वरती बनवल्या आहेत. वक्रतुंड जामरुक टीमनं आणि 38 धाव्यांचं टार्गेट कुणेगाव टीम समोर सेट केलं गेलंय. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये 37 धावा, 1 धाव मात्र एक्स्ट्रा करावी लागेल, कारण कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या टुर्नामेंटला मात्र नेम लादला गेलाय आणि त्या नेमाचा पुरेपूर अंमलबजावणी मात्र पूर्ण वसंत 11 टीम करत असताना आपण पाहतोय. या टुर्नामेंटचा आजची पहिली नाईट आणि पहिल्या नाईट मधली ही एक्स्ट्रा पूलची पहिली मॅच पाहतोय आपण. एकीकडे कुणेगाव टीम आणि त्यांच्या विपक्षात वक्रतुंड जामरुक टाकरवाडी टीम. नक्कीच पहिल्या इनिंगला मात्र फुल स्टॉप लागला. 37 धावा बनवल्या. चला साईराम, ओम साईराम लोणावळा त्यांच्या विपक्षात मात्र मुळगाव टीम नाणेफेकीसाठी यायचं. ओम साईराम लोणावळा टीमचा कर्णधार उपस्थित आहे. मुळगाव टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे. मी विनंती करेन आमचे जिगरी ग्रुपचे अध्यक्ष अंकुश शेठ ठोंबरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या 2 टीम दरम्यान मात्र नाणेफेकी करून घ्यायचे.
चला नाणेफेकीचं कौल या दोन टीम दरम्यान मात्र पाहायला मिळेल. आपण आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये ज्या टीमने हाय स्कोर बनवला अर्थात जय भैरवनाथ मानगाव टीम, नक्कीच टीमला मात्र बाय मिळाल्या कारण त्यांचा हाय स्कोर आहे. त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच बाय मिळाल्या. म्हणजे पहिली मॅच पाहू शकाल आपण सेकंड राऊंडची. एकीकडे तुरमाळ त्यांच्या विपक्षात बीड बुद्रुक. मुळगाव टीम नाणेफेकीचं कौल जिंकलंय. प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय मुळगाव टीमनं घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय ते ओम साईराम लोणावळा टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या. शिवा आणि त्याच्या साथीला प्रमोद. ज्या प्रमुख गोलंदाजाने बॉलिंग केली होती त्यांनीच मात्र बॅटिंग करण्याची धुरा मात्र सांभाळल्या. नक्कीच स्ट्राईकला प्रमोद, नॉन स्ट्राईकला शिवाला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मानंडे पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आला चेतन. मानंडे पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर दोन शतरक्षक पाहतोय. इथे हलक्या हातानं समोरच्या दिशेनं सन्मान दिलाय. शतरक्षक आहे तिथे मात्र झाली आहे चुकी. 2 धावा, जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च केल्या आहेत. नक्कीच सामना मजेदार राहणार यात मात्र शंका नाहीये. बराचसा प्रेक्षक वर्ग हे सामने मात्र पाहण्यासाठी थांबलाय. पहिल्याच बॉल वरती 2 धावेनं श्री गणेशा झालाय. सन्मान दिला होता या बॉल वरती. प्रमोद जाणतो की आपली विकेट महत्वाची आहे आणि ही विकेट दोन्ही टीम साठी महत्वाची आहे. हा चांगला फटका पायामध्ये टाकला होता. नजाकत पाहायला मिळाली. या फटक्यामध्ये चेंडू चाललाय मिड विकेट क्लिअर करत. चेंडू जाईल सीमा पार. या बॉल वरती रन्स मिळतील 4. आपला कर्णधार वाट बघतोय. नक्कीच इथे मात्र एक धाव जरूर जोडली जाईल. धाव फलकावरती 7 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे दोन्ही टीम साठी कारण जाणतायत दोन्ही टीम हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आपण हा सामना जिंकू तर या टुर्नामेंट मध्ये आपण जिवंत राहू. हा मोठा फटका फसतोय. हरिदास डाऊन द बॉल. त्याच्याकडनं झाली आहे चुकी. इथे मात्र झेल कॅरी करायचा होता आणि झेल सोडलाय तो कुणाचा? शिवाचा. विकेट पडली असती तर नक्कीच झेल घेणं महत्वाचं होतं. चला स्पीड अप करायचं आहे. 15 मिनिटाच्या आत आपण 3 षटक संपवायचे. हा फुलटा चेंडू त्यावरती पुन्हा एकदा मोठा फटका. झेल उडाला. डाऊन द बॉल गणेश आलाय मात्र झेल सोपा नव्हता. बराचसा लांब वरून प्रवास करून या झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र गणेश कडनं झालाय. पुन्हा एकदा फुल टॉस. हामर केला. क्षेत्ररक्षक आहे गिरीश त्याच दिशेनं
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र कॅरी करता आला नाही. रनआउटची चान्स आणि OUT आउट. नक्कीच षटक संपलं. इथे मात्र नो डाऊट, कारण पंचांचा अनुभव भरपूर आहे. इथे मात्र गोल्डन डकची विकेट गमावली ती कशी रनआउटची. प्रमोद मात्र नाराज असेल, कारण महत्वाची विकेट होती या मॅच मधली आणि तीच विकेट रनआउटच्या स्वरूपात गमावल्या कुणेगाव टीमनं. आता मात्र डाव सावरावा लागेल तो शिवाला. ठोक डीजे. जामरुक टाकरवाडी टीम आणि 12 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला लक्ष्मण. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गिरीशला. चला उशीर करायचा नाहीये. पहिलाच बॉल गिरीशचा. न्यू बॉर्डर लक्ष्मण साडी. हा बॉल पडल्यानंतर जरूर इष्ट्यांच्या जवळून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडू आला. इथून मात्र सुरुवात चांगली गेल्या गिरीशनं. पुरेपूर फायदा हाईटचा मात्र घेतला जातोय. हाईटा पुरा जरूर हा गोलंदाज आहे. चांगला बॉल. इथे मात्र लाईन पाहिली जाईल पंचांकडनं. वाईटचा इशारा नक्कीच पाहायला मिळाला पंचांकडनं. एक अवंतर धावफलकावरती मात्र जोडली जाईल. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला. पुन्हा एकदा वाईटची माग मात्र लक्ष्मणकडनं केली जाते. चालू केलं. एक धाव मात्र या बॉल वरती मिळवल्या. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल गिरीशचा पाहायला मिळाला. इथे जे षटक गणेशनं फेकलं होतं ना पहिल्या इनिंग मध्ये, ते षटक गिरीश फेकतोय. त्या षटकानंतर नक्कीच कुणेगाव टीमनं धावा कमी खर्च केल्या होत्या. इथून मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या चेतन. आणि इथून गिरीश मात्र चांगली कामगिरी करतोय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू चालला सीमा पार. हा येतोय थर्डमॅनच्या दिशेनं. दर्जेदार चौकार. वाजव डीजे. इथे मात्र चौकार जरूर आला. हा चांगला बॉल आहे. समोरच्या दिशेनं केला क्षेत्ररक्षक कृष्णा. डाऊन द बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकी झाली. इथे तू मै मध्ये अजून एक विकेट मिळेल का? षटक क्रमांक दुसरं संपला. शेवटच्या बॉल वरती जरूर गिरीशनं एक धाव खर्च केली. रनआउटची चान्स बनली होती, मात्र ती रनआउटची चान्स सुद्धा गमावली. आणि 2 षटकानंतर 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे
कुणेगाव टीमला या धावा सहजरित्या होऊ शकतात. स्पीडअप करायचा. जामरुक टीम काशीनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती आला. त्याचं पहिलं स्पेल फेकण्यासाठी नक्कीच संघाचं तिसरं स्पेल आहे आणि या षटकामध्ये नक्कीच या सामन्याचं चित्र पलटेल. हा चांगला बॉल आहे, झेल होता. यश मात्र एसटी कीपर आहे, त्यानं मात्र केली आहे चुकी. पहिलाच बॉल बन्नाड वेगानं काशीनाथनं फेकलाय. चांगली गोलंदाजी काशीनाथकडनं केली जाते. सामोरे फलंदाज आपण पाहतोय शिवाला, त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंड वरती लक्ष्मण उभा आहे. हे धावांचं टार्गेट सहजरित्या चेस होऊ शकतं. सिंगल डबलला प्राधान्य देणं, धाव फलक हालत ठेवणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू होता. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे गिरीश, त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. इथे मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. अजून एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. येणारे 10 बॉल आणि 18 धावेंची गरज आहे. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कुणेगाव टीमला मात्र या सामन्यामध्ये आणू शकेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, वेगवान होता, त्यावरती मात्र फटका प्रॉपर टायमिंग झुलला नाहीये. एक धाव जरूर चोरली जाईल या बॉल वरती. एका धावेनं 21 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक हालत ठेवणं गरजेचं आहे. स्पीडअप करायचं आहे. हा मोठा फटका मारायचा होता, फटका फसतोय. डाऊन द बॉल कृष्णा येतोय, त्याच्याकडनं झाली चुकी. इथे मात्र साधा सोपा झेल जमिनीला दान झाला आणि या झेलचं रूपांतर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. कारण झेल होता तो शिवाचा आणि तो शिवा मात्र सलामीला आला, त्याचा झेल मात्र सोडला गेलाय. सामना चालू ठेवायचा आहे पण नक्कीच 12 बॉल 19 ची गरज होती. काशीनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती आला, त्यानं 4 बॉल हाताळले, 4 धावा खर्च केल्या आहेत. समीकरण बनलं जाईल. हा बॉल निर्धाव आला. परफ्यूम डिलिव्हरी या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल असेल. अजून एक बॉल डॉट मात्र फेकला जाईल का या षटकामध्ये? जरूर कमी धावा आल्या. धावांचा विचार केला गेला तर 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पुन्हा एकदा चांगला फटका आहे. त्याच पद्धतीने चेंडू फेकला होता. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडनं होणार नाहीये चुकी. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना कुणेगाव टीमची ठोक डीजे.
पहिलाच बॉल चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका केलाय लॉंगॉम्बच्या दिशेनं. एक ते रनआउटची चान्स बनली आहे आणि पंचांचा बोट आकाशाला गवसणी घालतोय. इथे मात्र आउट आहे ना पंच? आउट. नक्कीच दुसऱ्या धावेसाठी निघाले होते. दुसरी धाव मात्र कंप्लीट झाली नाहीये. अजून एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना गणेश मात्र बाद होतोय. लक्ष्मण बाद होतोय. न्यू बॉर्डर गणेश मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. ज्यानं गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये अफलातून गोलंदाजी मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळाली. इथे मात्र संघ संकटात आहे. इथे मात्र तारणहार बनणार का गणेश? कारण 5 चेंडू 15ची गरज आहे. या 2 बॉल वरती जर मोठे फटके आले ना तर नक्कीच या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकेल. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करेल कुणेगाव टीम. हा मोठा फटका गणेशच्या बॅट बद्दल जरूर खेळला. डाऊन द बॉल शतरक्षक आहे. फटक्यामध्ये ताकद कमी पडली आणि त्याच शतरक्षकाकडनं मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जाईल. संपवला बॅटर गणेशचा खेळ. टोक डीजे. आतमध्ये इंटर झाला. 4 बॉल 15ची गरज आहे. पहिल्या 2 बॉल वरती वर्चस्व गाजवलाय गोलंदाज गणेशनं. अफलातून बॅटिंग त्याच्याकडनं साकारण्यात आली होती आणि इथे मात्र बॉल 1 बाउन्स. नक्कीच पंचांकडे सांगता गेल्या. इथे मात्र पुढचा चेंडू जर या पद्धतीनं फेकला तर नक्कीच दंडित केलं जाईल गोलंदाजाला. 3 बॉल 14ची गरज आहे. या धावा होऊ शकतात. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल वरती जर मोठा फटका आला, हा चांगला फटका आहे. डाऊन द बॉल यष्टीरक्षक आला. आणखीन एक विकेट. पकड मजबूत केले वक्रतुंड जामरुख ठाकूरवाडी टीमनं या सामन्यामध्ये. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 2 बॉल 14ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. बॅटर लगेच पाठवायचं आहे कुणेगाव टीम आणि मुळगाव टीमला विनंती असेल की त्वरित आपली प्लेइंग 11 टीम मैदानात घेऊन जायचं आहे हा सामना संपल्यानंतर. आणि ओम साईराम लोणावळा टीमला सुद्धा विनंती असेल आपले सलामीची जोडी तयार ठेवायची आहे. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला रमेश उघडा. सॉरी ओला. रमेश ओला. इथे मात्र पहिलाच बॉल चांगला फटका. अतिशय आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मागे शतरक्षक धावतोय मात्र जीवांच्या आकाशा इथे बॉल अडवला. शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल अडवला गेला. प्रेक्षक वर्ग आहे त्या दिशेनं. चौकार आहे का? नक्कीच चौकार आहे. 4 धावा ऍड होतील धावफलकावरती. हे चौकार